आज आपण कांदा भजी करणार आहोत। त्यासाठी 3 मध्यम आकाराचे कांदे उभे लांब पातळ कापून घेतलेले आहेत। कांदा कापताना त्याचा मुळाजवळचा भाग काढून टाकायचा, म्हणजे कांदे छान सुटसुटीत होतात। सर्वात प्रथम कांदे कुस्करून घेऊया। अशा पद्धतीने कांदे मोकळे करून घ्यायचे, म्हणजे भजी छान होतात। याच्यामध्ये एक छोटा चमचा काश्मीरी मिरचीची पावडर टाकूया, याच्यामुळे भज्यांना छान रंग येतो। छोटा पाव चमचा हिंग, छोटा पाव चमचा हळद, 1 चमचा धणे खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतले ते टाकूया, याच्यामुळे भज्यांची चव खूप छान लागते। चवीनुसार मीठ, सर्व मिक्स करून घेऊया। सर्व छान मिक्स करून घेतले। 10 मिनिटं आपण हे साईडला ठेवून देऊया। 10 ते 15 मिनिटं झाली आहे। मिश्रणाला पाणी सुटले। याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा ओवा टाकूया। ओवा हातावर क्रश करून घेतला आहे। 1 चमचा तांदळाचं पीठ, याच्यामुळे भजी छान कुरकुरीत होतात। 2 चमचे चण्याच्या डाळीचं पीठ टाकते। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, सर्व छान मिक्स करून घेऊया। याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही, कांद्याचा जो ओलसरपणा आहे त्याच्यामध्येच पीठ भिजवायचं। अशा पद्धतीने दाबून दाबून मिक्स करायचं। मिश्रणाला व्यवस्थित बाइंडिंग आलेलं नाही आहे, मिश्रण ओलसर आहे। याच्यामध्ये 1 चमचा चण्याच्या डाळीचं पीठ टाकते। सर्व मिक्स करून घेऊया। सर्व छान मिक्स झालं आहे। हे मिश्रण जास्त वेळ ठेवायचं नाही, याला पाणी सुटतं, लगेचच भजी करायला घ्यायची। गॅसवर कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे। याच्यासाठी तेल जास्त कडकडीत तापवायचं नाही, मध्यम तापवायचं। तेल मध्यम गरम झालं आहे, भजी टाकूया। अशा पद्धतीने भजी पसरवून टाकायची आहे। भजी टाकल्या लगेच हलवायची नाही, मिडियम गॅसवर तळायची। तेलाचे बुडबुडे थोडे कमी झालेत, भजी उलटवून घेऊया। उलटपालट करून मिडियम गॅसवर सर्व बाजूने लालसर तळून घ्यायची। भजी सर्व बाजूने लालसर तळल्या गेली। आता मी ही भजी काढून घेते, निथळून घेऊया। आपली कांदा भजी तयार झाली।